नमस्कार, मी अनुजा. तर आज मी बनवलेली आहे एक स्पेशल रेसिपी संक्रांतीसाठी. तुमच्या मैत्रिणीला खाऊ घाला किंवा घरातल्या मुलांना खाऊ घाला. अगदी सर्वांना आवडणारी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. आपण नेहमी पोहे वगैरे बनवतो ना, त्याच्यापेक्षा मी एक तुम्हाला आयडिया देते. ती ट्राय करून पहा. तुमच्या मैत्रिणी अगदी खुश होतील आणि कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही व्हेज मंचुरियन तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा. अगदी सुंदर झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मस्त एकदम खाण्यासुद्धा. तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करत आहोत आपण. तर सुरुवातीला काय करायचं, कोबी घ्यायची. हे अर्धा किलोचं प्रमाण आहे. तर अर्धा किलो कोबी बाजारातून विकत आणली. त्याला खिसून घेतलं. मस्त पाणी 2-3 वेळा धुवून घेतलं. अगदी कपड्यामध्ये पिळून त्याच्यामध्ये एकही पाण्याचा ड्रॉप राहू द्यायचा नाही आहे शिल्लक. आणि त्याच्यावरती 1 चमचाभर गरम मसाला ॲड केला. गरम मसाला घाला. गरम मसाला स्किप नका करू तुम्ही. या ठिकाणी अद्रक लसूण पेस्ट घालून घेतलं. खूप छान गरम मसाल्याने टेस्ट येते. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे. चवीपुरतं मीठ घातल्यानंतर आपण याची व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं हातानेच. आणि अर्धा किलोमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भरपूर सारे पीस झालेले आहेत. तर या ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण समान प्रमाणामध्ये कॉर्नफ्लावर आणि आपला मैदा आहे तो घालणार आहेत. अगोदर सुरुवातीला 2 चमचे मी या ठिकाणी कॉर्नफ्लावर घालून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर 2 चमचे मैदा ॲड केलेला आहे. तर याचं प्रमाण हे समानच ठेवा दोन्ही गोष्टीचं. आणि हाताने याला असंच आपल्याला मिक्स करत करत व्हेज मंचुरियनचं बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे. तर आता व्हेज मंचुरियनसाठी आपण बॉल बनवून घेऊयात. तर बॉल हे अगदी लहान मोठे तुम्हाला जसे आवडतात तसे बनवा. साईज ही एकसारखी यावी यासाठी आपण जेवढं प्रमाण सुरुवातीला घेतलं तेवढंच प्रमाण दुसऱ्यांदासुद्धा घ्यायचं आहे. हाताच्या साहाय्याने असे आपल्याला गोल गोल बॉल बनवून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी सर्व बॉल माझे तयार झालेले आहेत. तर आपण तेल गरम झाल्यानंतर हे थोडेसे मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. स्लो गॅसवरतीच तळून घ्या सुरुवातीला. नंतर थोडेसे आपले बॉल जेव्हा व्यवस्थित शेकले जातात त्यानंतर थोडंसं मिडियम गॅस केला तरी चालेल. तुम्ही हाय फ्लेमवरती तळल्यानंतर हे बॉल आतून कच्चे राहण्याची शक्यता असते. आणि हे तळण्यासाठी शक्यतो खोल बुडाच्या कढईचा वापर करा. कारण बॉल हे आपले गोल असतात. तर ते तेलामध्ये सोडल्यानंतर अगदी व्यवस्थित आकार तसाच राहतो. त्याच्यामुळं गोल बुडाच्या कढईचा वापर करायचा. चपटा बुडाच्या कढईचा वापर किंवा पॅनचा वापर या ठिकाणी करू नका. तर आपल्या व्हेज मंचुरियन थोड्याशा हलक्याशा परतल्यानंतरच आपण याला असं हलवून घ्यायचं आहे. असं हलवत हलवत आपल्याला व्यवस्थित याला दोन्ही साईडने तळून घ्यायचं आहे. मी तर याला मंद आचेवरतीच तळून घेतलेलं. तर जेव्हा आपल्या व्हेज मंचुरियन तळत वगैरे येतात ना, तर त्यावेळेला काय, तर तेलामधील जे बुडबुडे येतात ना, तर ते सुद्धा येण्याचं प्रमाण कमी होतं. तर त्यावेळेला समजून जायचं की आपला व्हेज मंचुरियन या तळून झालेले आहेत. तर आपण या व्हेज मंचुरियन आपल्या तळून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सेकंड बॅचसुद्धा आपली या ठिकाणी तळून घेतलेली आहे मी. सगळ्या व्हेज मंचुरियन तळून अगोदरच ठेवायच्या मैत्रिणी यायच्या. आणि त्या आल्यानंतर फक्त आपल्याला याला फोडणी घालायची आहे. तर आपल्याला फोडणी म्हणण्यापेक्षा आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायचे आहे. तर यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 1 चमचा पहा. त्याच्यामध्ये पाणी घालून हे आपल्याला मिश्रण अगोदरच तयार करून ठेवायचं आहे. म्हणजे वेळ लागणार नाही. आणि हे गरजे इतपतच वापरायचं आहे. समजा जर तुम्हाला पातळ म्हणजे विथ ग्रेव्ही जर व्हेज मंचुरियन बनवायची असेल तर तुम्ही त्यासाठी ते वापरू शकता जास्त प्रमाणामध्ये. तर या ठिकाणी मी रेड चिली सॉस घेतलेला आहे. थोडासा कमी घेतलेला आहे 1 चमचा. 1 चमचाभर व्हिनेगर घेतलेला आहे. 2 चमचे सोया सॉस घेतलेला आहे. 2 चमचे टोमॅटो केचप घेतलेला आहे. जर तुम्हाला जास्त
तिखट आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे रेड चिली सॉस किंवा त्यापेक्षा जास्त रेड चिली सॉस वापरू शकता. तर हे सगळे सॉस आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे जेव्हा आपण त्याला फ्राय करू त्यावेळेस आपल्याला वेळ लागणार नाही. तर हे काळी मिरी पूड आहे ते सुद्धा मी मिक्स करून घेते. तर जेव्हा आपण व्हेज मंचुरियनला फ्राय करतो त्यावेळेस हलक्या बुडाची कढई आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. ही एकदम पातळ कढई आहे माझ्या घरातली. तर अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहे मी. त्याच्यानंतर भरपूर सारा लसूण मी या ठिकाणी कट करून घेतलेला तो घालून घेतलेला आहे. लसणाशिवाय व्हेज मंचुरियनना चव येतच नाही. कुठलाही चायनीज पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या लसणाचा वापर केला जातो. थोडासा कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी. सगळी ही प्रोसेस आहे ना आपल्याला हाय फ्लेमवरती करायची आहे. हे थोडेसे आपल्याला भरपूर असं लालसर तळून घ्यायचं नाही आहे. थोडेसे गोल्डन झाले की लगेचच आपण याच्यामध्ये आपण मिक्स करून ठेवलेले सॉसेस वगैरे घालून घेणार आहेत. व्यवस्थित याचं मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लगेचच कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी बनवून ठेवलं आहे सॉसेस वगैरे व्यवस्थित तेलामध्ये परतू द्या. खूप छान कलर येतो त्याने. आपल्या गरजेनुसार आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पाणी घालून घ्यायचं आहे. जर विथ ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं अधिक पाणी घाला तुम्ही. या ठिकाणी मी ड्राय मंचुरियन बनवलेली आहे. त्याच्यामुळं मी जास्त सॉसचं पाणी वगैरे ॲड केलेलं नाही आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये बॉल घालून घ्यायचे आणि ही सुद्धा प्रोसेस हाय फ्लेमवरती करायची आहे. तर या ठिकाणी आपली व्हेज मंचुरियन तयार झालेली आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. जास्त वेळ परतायचं नाही आहे याला. तर सर्वात शेवटी आपल्याला या ठिकाणी कट केलेली पात घालायची आहे कांद्याची. थँक्यू फॉर वॉचिंग. जय श्री कृष्ण.